संघ चालू असताना आम्हाला बऱ्याच अडचणी आल्या, आम्हाला टार्गेट गेलं, सर्व गोष्टी झाल्या. इतक्यापर्यंत की मेट्रोचा दुश्मन रामसुरवंश, कंपनीचा दुश्मन रामसुर, सगळ्या दुश्मन एकच. सगळ्यांनी टार्गेट केलं की मला स्वारगेट पासून ते मिसळपर्यंत कुठे टाकायची होती. शेवटी त्यांनी माझी बाजू कमजोर करण्यासाठी आर्थिक बाजू कमजोर केली. फाईन मार कुठे हे कर ते अशा गोष्टी केल्या. आम्ही कुठल्याही राबवून नाही का की आपल्यासोबत भारतीय बहुसंघ आहे आणि भारतीय बहुसंघ आमचा एवढा विश्वास आहे खूप. आम्ही फक्त जॉईन झालो की ते भारतीय बहुसंघ बाकीचे लोक आले त्याच्यासोबत जॉईन झालो. परत आम्ही स्वतंत्र संघटना ओपन केली, नावी संघटना. एका वर्षामध्ये आमचं काम एवढं फास्ट झालं की भारतीय संघटना स्थापन झाली. एका महिन्यामध्ये रजिस्ट्रेशन झालं. रजिस्ट्रेशन झाल्याबरोबर आमच्या 7 मीटिंग झाल्या. 7 मीटिंग झाल्याच्या नंतर कामगारांबरोबर आमच्या 5-6 मीटिंग झाल्या सचिव सर सोबत. आपल्याला सचिव सर मार्गदर्शन करतात, पुणे जिल्हा मार्गदर्शन करतात, आपल्याला केंद्रात पदाधिकारी मार्गदर्शन करतात. सर्वांच्या पाठपुराव्यामुळे हे काम झालं. आणि लेटेस्ट की आता 21 फेब्रुवारीला आंदोलन झालं. आमचं आंदोलन झाल्याच्या नंतर 16 एप्रिलला मोर्चा झाला. त्या मोर्चामध्ये पण आपल्या मागण्या होत्या, तिथं पण कामगार मंत्र्यांनी मान्य केल्या. हे सगळं मान्य केल्याच्या नंतर की 1 मार्च पासून आम्हाला सेंट्रलचा पगार लागू केला आणि जून महिन्यापासून ते आम्हाला दिला. फरक पण आता काही लोकांना दिलेला आहे, काही लोकांना मिळेल. आता याची पुढची लढाई आहे की टप्प्याटप्प्याने कशी आपले लोक परमनंट होते, जॉब सेक्युरिटी कशी मिळाली पाहिजे. कारण कसं 3 वर्षाला कॉन्ट्रॅक्ट चेंज होतं, 3 वर्षाच्या नंतर मग परत आपलं काय. त्याच्यामुळे आता एक तेवढा मुद्दा आहे आमचा की जॉब सेक्युरिटी, ते बी आपण भारतीय संघाच्या मार्गदर्शनाखाली ते चालू आहे. थोडं बोलताना थांबतो. जय जवान.